गोय भौशीक दर्यादेगांचेर शेक उबारप विधेयक 2024 विधानसभेत संमत जाले। पर्यटन खात्यान परवानगी दिल्या आणि गोय शेक धोरणा खाला भौशीक दर्यादेगांचेर उबारिल्ल्या दर्यादेग शेकाक हे विधेयक लागू जाता। शेकवाल्यांची फी आनीक वाडोवंक ना, रोहन खंवटेन सांगले। शेक व्यवसाय करपाक ऑनलायन रिन्यूअल करपाकय सुरवात जाल्या। रोहन खंवटेन सांगले तांची फी अंदू 10% वाडोवपाचो आसलो। शेकवाल्यांच्या मागण्या प्रमाण आता तो वाडचो ना। शेक रिन्यूअल ऑनलायन रितीन सुरू जाला। ऑगस्ट मेरेन सगळी परवानगी दितले, रोहन खंवटेन आश्वासन दिले। हाचे पयलीं ह्या बांदावळींचेर नियंत्रण दवरपी समर्पित कायदे नाशिल्ले, जांका दर्यादेग नियमन क्षेत्र अधिसुचोवणे खाला परवानगी आसा। बिल सगळे एक्सप्लेन केला कितें आसा ताणें असेंब्लीन उलोवंक जाय आशिल्लें। भायर उलोवपाचें थंय कांय ना, कित्याक द इंट्रस्ट ऑफ द शेक फेलोज। आमी जे बिल हाडलां तेन्ना आज पर्यंत आमच्या शेक भावांक कांय कळो नाशिल्लो आनी वी वर फॉलोइंग द पॉलिसीनुसार एक गजाल आशिल्ली, कोणें कंप्लेन मारली एकामेकाचेर कितें इश्यू आसले जाल्यार त्रास जाताले। सो बीच कॅरिंग कॅपेसिटी प्रमाणे CRZ जे आमकां हे दिता, आमकां क्लियरन्सी दिता, ताजे प्रमाणे जे आमी शेक्स घालता, अलॉट करता, तांकां आमी इज ऑफ पुटींग घाला। म्हणजे तूं कितें TCPन फाल्यां कोण म्हणटा TCPन वता काय ना, हे सद्या कोर्टान बिर्टान चलता, कोण वता, लिटिगेशनां जाता आनी तांकां शेवटी त्रास जाता। हालींच्या हालीं लास्ट 2-3 वर्सांनी आमी पळयलां आनी तातूंतल्यान शेक एकदां बंद पडटा। पयलेच 8 म्हयन्याचो धंदो, तातूंत हे समज बंद जाल्यार कित्याक? सो तांकां इजी करपाक मुख्यमंत्र्यान आमी बसतले थारायलें की हाका एक एक्ट हाडचो, एक स्टॅट्यूट टू गिव दॅट बॅकिंग टू आवर ट्रेडिशनल शेक फेलोज हू आर देर। आनी सगळे गोंयकार भाव तातूंत तांचे प्रश्न आसा ते सगळे रिप्लाय केले। बट इज अ व्हेरी वेलकम स्टेप टू सपोर्ट द शेक ओनर्स, जे आमचे ट्रेडिशनल गोंयकार भाव ऑन द बीचीस हू आर गिवन शेक सब्जेक्ट टू CRZ नोटिफिकेशन। तांकां रिन्यूअल करतकर तांकां जी रिन्यूअल फीज आसताली जी तांकां 10% तांकां ह्या वर्सा वाडटली आशिल्ली, तांची मागणी तांणी आशिल्ली की 10% आमकां कमी वाडोवची न्ही, कित्याक सिजन बरो वचून आशिल्लो। मुख्यमंत्र्या कडेन उलोवन आमी शेकवाल्यांक परत कळयलां की लास्ट इयरची फीज A-B कॅटेगरी ऑफ शेक्स तीच आसतली, नवी तांकां वाडोवचें ना, ह्या 10% इन्क्रीज तांकां जावची ना। दुसरे तांकां RFC जेन्ना रजिस्ट्रेशन फेसिलिटी काउंटरा कडेन 13,000 रुपया सुरवातीक लागता, वार्षिक लागताले ते 3,000 रुपया केल्या। सो वी हॅव फॅसिलिटेटेड देम ऑल द वे की ते तांकां तांच्या मागण्या प्रमाणे इन्क्रीजूय केल्ले ना। आनी बेस्ट म्हणल्यार ऑलरेडी ऑनलायन रिन्यूअलां चालू जाली, लोकांनी ऑलरेडी भरपाक लागले। सो वी विदीन ऑगस्ट वी विल कंप्लीट ऑल आवर तांची परमिशनां दिवन उडयतले। तांचे बाकीच्यांनी कन्सेंट आनी घेवचे पडटले, पण आमच्या कडल्यान सगळें जातलें। सो स्टार्टिंग ऑफ द सीजन 1 ऑक्टोबर इज सीजन स्टार्टिंग। सप्टेंबराच्यान तांणी शेक इरेक्ट करून 1 ऑक्टोबराच्यान दे शुड बी एबल टू स्टार्ट ऑन टाइम। Tourism department has proactively worked to ensure that they get their requirements as what they have already asked for. सदांच तांची एक मागणी आसताली की शेक आता आमचो डिसेंबर जाता। लास्ट इयर पॉलिसी आमी हाडली टायमार, दुसऱ्या डिपार्टमेंटा खातीर डिले जाल्ली। अंदू रिन्यूअल आशिल्ले, आमी बिफोर टायम केल्या, असेंब्ली सुरू जावच्या पयलींच आमी चालू केल्ली। सो म्हाका दिसता आय थिंक ऑल द शेक ओनर्स ऑल्सो आर क्वायट हॅपी की TCP लायसन ना म्हणून, पंचायत लायसन ना अंडर सेक्शन 66 टू कन्स्ट्रक्ट। तर बीच शेक कन्स्ट्रक्ट केन्ना करतले आनी डिसमेंटल केन्ना करतले, 6 म्हयन्याचे शेक। सो तेका ते अमेंडमेंट तेन्ना हाडचे पडले, ऑर्डिनन्स हाडचे पडले, आनी ते खातीर आयज बिल येवन आयज सारकें क्लियर जाल्लें आहा वॉट इज रिक्वायर्ड टू बी डन। गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी भक्ती पै बाळगी।